नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आपल्या लाडक्या चॅनलवरती। आजची सुरुवात व्हिडिओची म्हणजे आपल्या कोकणात आलेलो होतो। मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की आपण यशच्या गावी आलेलो, पोलादपूरला आलेलो आपण। आणि हे यशचं गावाकडचं घर आहे। आता जेवणाची तयारी चालू आहे। म्हणजे आम्ही काकांना सांगितलं होतं की आम्ही जेवण बनवायचं आम्हाला, कारण की दरवेळी आपण जेवण बनवलेलं असतं ते आपण खातो। त्यावेळी आपण मित्रांनी जेवण बनवणं ठरवलेलं आहे। तर चिकन आणि राईस आत्ता बनवणार आहे, संध्याकाळी पोपटी बनवायची। तर दोन्ही टाईमचं आत्ताच सगळं चिकन बनवायचं आहे। संध्याकाळी स्पेशल पोपटीसाठी टाईम ठेवलेला आहे आपण, कारण की खूप टाईम लागतो या गोष्टीसाठी। गावाला आलेलो आहे आणि गावाकडचे हे दिवस खूप मस्त वाटते की गावाकडे कोकणामध्ये आल्यानंतर वातावरण खूप तिथे चिलेलं असतं। तुम्ही बघू शकता की किती झाडे वगैरे आहेत मस्तपैकी। इथे बाहेरच सगळे बसलेत आणि हे पार्थ आणि गगन इकडे कांदे वगैरे कापतायत। यांचं काम आहे आज कांदे कापायचं। पाणी येतंय आणि सगळ्यांना आम्ही ड्युटीज वाटून घेतलेले आहेत। पार्थ आणि गगन कांदा वगैरे कापणार आहे, शुभम चिकन साफ करतोय, मी राईस लावणार आहे। तर झाल्यानंतर आम्ही सगळं चिकन वगैरे बनवणार आहे। तर तुम्हाला दाखवेलच थोडे शॉर्ट्स वगैरे की कसं बनवणार ते वगैरे। चला मग आपण आपल्या कामासाठी सुरुवात करूया, भेटूया थोड्या वेळानंतर। आपण चूल तर पेटवलेली आहे, इकडे टोप पण रेडी आहे, इकडे चूल रेडी आहे। पार्थ आहे, शुभम, यश आणि मी आणि बाकी दोघं जण आतमध्ये आहेत। तर आता चुलीवरती चिकन बनवतो आहे आपण। प्रॉपरली तुम्हाला रेसिपी पण दाखवेल मी की कोकणात चिकनाची पद्धत कशी आहे। आणि आमचा हेड शेफ म्हणजे शुभम शिंदे। चला मग आता राईस पण झालं, मला राईस पण दाखवतो मी। प्रॉपरमध्ये असा लेमन राईस असा बनवलेला आहे। हा राईस बनवला आहे आणि ह्या चिकनसाठी कांदा वगैरे कापून ठेवलेला आहे। सगळा धुरू झाला आहे भाई। आणि हे पुरं गावाकडचं परिसर आणि तिथे आपण बसलोय मस्तपैकी चिकन करण्यासाठी। हे घराच्या बॅक साईडलाच चूल आहे छोटीशी। मस्तपैकी चिकन बनवूया आणि जेवूया। दोन जरा की थोडा आराम करणार आहे, कारण की संध्याकाळी परत आपल्याला पोपटीसाठी तयारी करायची आहे। चूल पेटलेली आपली आणि आता चालू करतोय आपण चिकन बनवण्यासाठी। आणि आता आपला पोरांनी कांदा बिंदा सगळं टाकलेला आहे। आता कांद्याला प्रॉपरली ब्राउनिश करायचंय। शुभ्या मस्तपैकी आता कांदा ब्राऊन करून घेऊया आपण। हे सगळं आपण घेतलेलं चिकन धुवून घेतलेलं आहे मस्तपैकी। आणि हा आपल्या गावाकडचा गोडा मसाला हे शुभम शिंदेने बनवला आणि काकाने जराशी मदत केलेली आहे। चिकन मसाला, गरम मसाला आहे, सगळं एक प्रकारचे सगळे मसाले घेतलेले आहेत। ह्या साईडला आपले सगळी मुलं म्हणजे मित्र सगळे आपण चिकन बनवायचा प्रयत्न कसाही झाला तरी आपण खाऊच आणि टेस्टीच होणार आहे। चांगलंच होईल, नक्कीच चांगलं होईल, नक्कीच चांगलं होईल। आणि काका पण खाली गेलेले आहेत तिथे, काका पण थोड्या वेळ जेवायला येतीलच। आणि पूर्ण डोंगरपट्टा तुम्ही बघू शकता की हा आहे। आणि तो रस्ता तुम्हाला दिसत असेल, झूम करून दाखवतो तुम्हाला, तो आहे कशेडीचा बोगदा। ओके, तर त्याचं गाव इकडेच आहे। प्रयत्न सगळे चालू आहेत, कशी तरी आपली चूल पेटलेली आहे ते बघू। आणि आता ब्राऊन पण ऑलमोस्ट कांदा झालेला आहे। आता थोडाफार अजून ब्राऊन झाल्यानंतर आपण बाकीचे मसाले वगैरे टाकणार आहेत। चिपकते करे नाही। फायनली आपलं चिकन रेडी झालेलं आहे आता। आणि भरपूर प्रयत्नांनी आपलं चिकन रेडी झालेलं आहे, कारण की पहिलं तर चूल पेटत नव्हती, त्यानंतर थोडं टाईम भरपूर लागला, त्यामुळे जास्त व्हिडिओ काढली नाही आहे। तर थोडेफार सिनेमॅटिक शॉट्स काढले, तेच तुम्ही नक्कीच बघा। प्रॉपरमध्ये चिकन आणि चिकनचा रस्सा आणि हा आपला हेड शेफ आणि हा आमचे कामगार सगळे, आणि इन्क्लूड मी पण कामगार आहे। हा आमचा हेड शेफ आहे, आणि की हे सगळे कोवर्कर आहेत, कोवर्कर। पण फायनली चिकन झालेलं आहे। तर मस्तपैकी आता जेवण घेऊया। राईस बनवलेला आहे आणि चिकन मस्तपैकी खाऊन घेऊ। आणि पहिली गोष्ट आज अजून काय भरपूर आपल्याला करायला आहे, काय आणि गाव पण पूर्ण एक्सप्लोर आपल्याला करायचं तर आहे। आता जेवण घेऊया पहिला,
दुपारचे 2:30 वाजलेले, त्यामुळे आपण पहिला जेवण घेऊया. जेवण झाल्यावरती थोडं आराम केल्यानंतर बघूया नदीवरती गेलं तर नदीवरती पण जाऊ थोडं बघू कसं काय. ते संध्याकाळची तयारी पण करायची आपल्याला. बांबुरड्याचा पाला असेल, थोडंफार तयारी असेल ती करायची आहे. चला मग जेवायला बसूया. आता चिकन ते रेडी झालेलं आहे, भेटू जेवण झाल्यानंतर डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो, जेवायला बसले आपण आता. आणि जेवायला चिकन आणि रस्सा आहे आणि भाकरी भात वगैरे घेतलेला आहे. मी पण फक्त भात आणि रस्साच खातो कारण की मगाशी खाल्लं होतं, त्यामुळे पोट थोडाफार पॅकच आहे. भात कसं झालं चिकन वन साईड ना. शुभमनी आणि आपल्या सगळ्या मित्रांनी आम्ही जेवलेलं आहे. आणि ऑलमोस्ट आपली सगळी मित्रमंडळी सगळी कोकणातलीच आहेत. तर हा दिवस आपला गावाकडचा जेवायला बसलेलो आहे. तर आज मस्तपैकी नदीवर पण जायचं थोड्या वेळानंतर. जेऊया, थोडं फ्रेश वगैरे व्हायचं आहे परत कारण की खूप थकलो आहे. जेवण म्हणून खूप थकलेलो आहे. चूल पेटत नव्हती, तुम्हाला दाखवलंच मागायची मी. आता जेवण घेऊया आणि थोडा आराम करून मग नदीवर जाऊया. चला मग जेवल्यानंतर भेटतो. तर की आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता चाललो आहे आपण नदीवरती आंघोळीला. सगळे गेलेत पुढे आणि आपला गावाकडचा परिसर आहे हा. आणि हा छोटूसा डॉगी हा, तो पण जेवला आमच्यासोबत मागाशी. आणि आता चालले आपण नदीवरती आंघोळ करण्यासाठी. मस्तपैकी गावाकडची नदी. काही तर आपण फ्रेश झालो होतो तरी पण एकदा उद्या नदीवरती आंघोळ पण करून येऊया. आणि हा शुभम आणि गगन आणि हा आपला गावाकडचा रस्ता यशचा. खूप भारी असं जेवण झालं होतं आज. पोट पण फुल झालंय टाईट. नदीवरने आंघोळ करणार. मग संध्याकाळची तयारी म्हणजे आपल्याला बांबुरड्याचा पाला वगैरे शोधायला जायचं. थोडं जंगलात पण जाऊ किंवा कुठे भेटतो ते बघू आपण. खूप भारी वाटते आज. उद्या सकाळी बघू, उद्या सकाळी परत निघणार आहे आपण. आणि सगळ्यांची व्हिडिओ कॉल्स आणि सगळे चालू आहे. चला मग जाऊया नदीवरती. इथून थोडंफार अंतरावरती नदी आहे. मस्त नदीवरती आंघोळ वगैरे करूया. तिकडचे पण सिनेमॅटिक तुम्हाला देईनच मी. चला मग आता आपण थोडं खाली आलेलो आहे आणि तुम्ही रस्ता बघू शकता की डेंजर, किती रस्ता डेंजर आहे. वरतून आलेला आणि हा डॉगी आपल्या मागे मागे येतोय. चला मग नदीवरती मस्तपैकी आंघोळ वगैरे करूया. त्याला खाली पोचले भाई, तुम्ही बघू शकता किती खाली गेले ते लोक. तर आपण पण चाललोय आणि इकडे चिमण्यांचा आवाज वगैरे, पक्ष्यांचा आवाज वगैरे किती सुंदर असा आवाज येते. पण किती पाणी पहिलं बघायचंय भाई. काय व्ह्यू आहे, डेंजर. एक नंबर व्ह्यू, भारी वाटते एकदम. आणि हे तर आपला डॉगी आता मागे मागेच येतोय भाई. चला नदीशी ते गेल्यावर तुम्हाला भेटतो बरं इथे. फायनली आपण नदीशी इथे आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता नदी आहे ही. जास्त पाणी नाही कारण की आता उन्हाळा झालेला आहे, त्यानंतर हिवाळा आला. तर पावसात पाणी पूर्ण भरतं इथे. तर आता एवढं पाणी नाही आहे. पावसाळ्यामध्ये ऑलमोस्ट त्या टोकापर्यंत पाणी असतं. कोकणातली नदी. तर थोडं आता क्लायमेट तुम्ही बघू शकता की किती भारी वाटते भाई. दुपारचे 3 वाजलेत तरी पण भारी वाटते, एक नंबर वाटते. याविषयी आपली कोकणची पिकनिक किंवा ट्रिप बोलू शकता, एक नंबर वाटते. चला मग आता पाणी वगैरे चेक करूया किती खोल आहे वगैरे, कारण की रिक्स घ्यायचं नाही आहे आपल्याला. चला आता पाणी बघूया कसं काय काय. मी इथे तर पाणी नाहीच जास्त. त्या साईडला आहे, त्या साईडला असं वाटते खोल थोडंफार दिसते. तिकडे पण जाणार, पण इथे एक ढोळ टाईप बनवतात गावचे लोक. तर तिकडे थोडं खोल पाणी आहे, म्हणजे एक माणसं एवढं पाणी आहे. तर आपण तिथे पण जाऊ शकतो किंवा इथे पण जाऊ शकतो. दोघांपैकी ठिकाणी आपण जाणार आहे. परत तिकडे जाऊन बघूया किती पाणी आहे, मग कसं काय ते बघू. चला
पोहून वगैरे झालेलं आहे मस्तपैकी आपलं. आणि आता आपण चाललो बांबुड्याचा पाला शोधायला. पोपटीसाठी पाला शोधायचा बाकी आहे बांबुड्याचा. तर आता सगळेजण पुढे चालले. हा भरपूर काम बाकी आहे. एकदम भारी फुल फ्रेश वाटलं. फुल फ्रेश वाटलं. फुल फ्रेश झालं. पाण्यासारखं पाणीच नाही. डेंजर. बिस्लरीचं पाण्यापेक्षा फेल आहे. फेल एक्झॅक्टली बोलतोय मी की भारी वाटलं एकदम. फुल फ्रेश झालेलं चिल्ड होतं आणि पाणी. आता काय करू माहिती का भाई रस्त्याने आपण थोडा जाऊ पाला शोधू पहिला कारण की भरपूर सारा लागणार आहे तो. मासे पण किती होते ना पाण्यात. हा ना मी टाकले टाइमपास मध्ये माशांची व्हिडिओ आपली बघायला तुम्ही टाइमपास काढले त्याची मी फोन पाण्यानं मसाज झाला. चला जाऊया आता बांबुड्याचा पाला वगैरे बघायचा. मस्त होतं ना. हा खोल पण मस्त होतं. आता ह्या रस्त्याने आपण वर जातोय आणि पुढे बांबुड्याचा पाला वगैरे भेटला तर घेऊन जायचं घरी आपल्याला तो. चल मग खरी मजा आली की नाही त्या खोल पाण्यामध्ये. चला मग जाऊया आता बांबुड्याचा पाला शोधू आणि घरी जाऊ परत. बांबुड्याचा पाला आहे आता थोडा थोडा काढतोय आपण. बस बस अजून पुढे जाऊन भरपूर काढायचे आपल्याला. चला सगळेजण असे पालच काढायला चालले आता आपण. आता आपण चिकन वगैरे सगळं मॅरिनेट करून झालेलं आहे आपलं आणि सगळे मसालेच टाकलेले. आपण टाकलेला आहे चिकन 65 मसाला, आले लसूण पेस्ट, लिंबू आणि दही. आणि आता तिखट मसाला पण टाकलेला आपल्या गावाकडचा. बेडगी मिरची पण टाकली. बेडगी मिरचीचा मसाला टाकलेला आहे. आता थोडं मॅरिनेट करूया, थोडा वेळ ठेवूया. तुम्हाला बांधताना पण दाखवेन आपण केळ्याच्या पानामध्ये ते बांधणार आहे. आणि हा बांबुड्याचा पाला आहे, अंडी, बटाटी, शेंगा. तर चला आता फटाफट आपण मॅरिनेट करून ठेवूया हे थोड्या वेळासाठी. नाचची कुक पार्थके, शुभम शिंदे आणि गगन आणि हे लोक आहेत कामगार. आणि मी पण कामगारच आहे असं बघायला गेलो तर. चला बांधताना परत भेटूया. आता हे आपण घेतले केळ्याचं पान खाल्ले आणि चिकन मॅरिनेट झालेले आहे. आता अर्धा तास ठेवलं होतं आपण आणि हे असं बांधून वगैरे घ्यायचं आहे. एक बांधून ठेवलेलं पण आहे. मला गगन दाखवेल पण तिथे कसं बांधायचं असतं ते. असं नॉर्मल आपण बांधतो तसंच प्रॉपरली बांधून घ्यायचं. म्हणजे धाग्याने असं प्रॉपरली घट्ट बांधून घ्यायचे. कारण की पारदी पण बांधलेलं आहे प्रॉपर. ते भाई तू शिकला कुठे? मला येतं आधीपासून. युट्यूब बघून शिकला वाटतं सगळ्या गोष्टी. मग पहिल्यांदा थोडी पोपटी बनवते. हा का. आणि हे आपण कौल चिकन साठी ठेवलेलं आहे. चला मग आता डायरेक्टली मटका भरताना आपण भेटूया. ऑलमोस्ट आपला आता मटका वगैरे सगळं भरून तर झालेलाच आहे. अंडी थोडी कमी पडली असं वाटते. अंडी उरलेत अजून आपल्याकडे. उरलेत अजून. मग ते अजून एका मटका बनवायचा आहे ना आपल्याला. ओके तर आता पुरा पॅक करायचं आहे. त्यानंतर आपण इकडे लावू. झालंय आता ऑलमोस्ट भरलाय सगळं भरलंय त्याच्यामध्ये. सगळं रेडी झालंय. फक्त टॉप लेअरिंग पॅक करायला त्याला. कोकणातली पोपटी ही कोकणातली तंदुरी. कोकणातली तंदुरी इथे भाऊ. ही आपली कोकणाकडची तंदुरी आहे. कोकणाकडची तंदुरी म्हणजे कौल चिकन बनवलंय. ते प्रॉपरली फ्राय वगैरे पण भारी झालेलं आहे. पण आता हीच आपली कोकणाकडची तंदुरी. फायनली आपला आता पोपटीची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आपण एकत्र सगळे पोपटी जाळण्यासाठी एकत्र आलेलो आहे. इकडे गगन, शुभम, यश, सौरभ आणि हा पार्थ आणि हा मी. आता पोपटीची सुरुवात चालू झालेली आहे पूर्णपणे. आता परफेक्ट 45-50 मिनिट्स नंतर आपण ही पोपटी बाहेर काढणार आहे. तोपर्यंत अशीच थोडीफार आगायच्या इथे ठेवणार आहे. बोला गणपती बाप्पा. ही प्रॉपरली सुरुवात पोपटी. तर ह्या वर्षीची 2024ची पहिली पोपटी आपण बनवतोय यशच्या गावी. आणि शेवटची डिसेंबर महिना चालू आहे. डिसेंबर एंड होत आलेला आहे या वर्षी. तर खूप भारी वाटतंय यश. आम्हाला पण खूप तुझं गाव आवडलंय. प्रॉपर आहे भाई. एक नंबर तुझी नदी तिथे एक नंबर आहे. आणि इथे आपण पोपटी बनवतो. तुला कसं वाटते भाऊ? मस्त वाटतं. मस्त वाटतं ना. भरपूर टायमानंतर आले. सगळे भरपूर टायमानंतर भेटले आणि मित्रांमध्ये भरपूर टायमानंतर एकत्र येणं हे खूप महत्वाची गोष्ट असते. कारण की अशी मजा फक्त एकदाच भेटते. अशी मजा एकदा दिवस भेटते फक्त. एकदा आपलं रुटीन लागलं तर नंतर नाही भेटत. त्यामुळे जी पण आहे मजा ती करून घ्या. वनवा पेटलाय आता आणि वनवा भेटलेला आहे.
तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर. पूर्ण पोपटी झाल्यानंतर तुम्हाला भेटतो एकदा परत एकदा. चला मग. नमस्कार मित्रांनो, आपली आता जस्ट पोपटी झालेली आहे पूर्ण. ऑलमोस्ट भरपूर टाइम लागला, 2 तास लागले. कारण की पहिला तर आपलं हे होत नव्हतं. आता पलटी करतोय आपण. बघू शकता तुम्ही की पार्थ आहे, सौरव आहे, यश, शुभम, गगन आणि स्वतः आपणच आहे. आणि इथे ही प्रॉपर्टी अशी पोपटी झालेली आहे. पावट्याच्या शेंगा येतात भाई. वास का निघतोय भाई, चिकन डेंजर वास आहे भाई. सुगंधाचा कहर कहर. अशीच का भाई डेंजर. अशी गाडी पाहिजे. चिकन पण मस्त पैकी बाहेर येते. मस्त एक्झॅक्टली तुम्ही चिकन दाखव, मला दाखवतो. पावड झालेलं आहे भाई, एकदम प्रॉपर झाले असं वाटतं. काय वास येते भावा. फायनली सक्सेसफुल भावांनो. अंड आपली फिलिंगच एकदम. शुभम टेस्ट, शुभम टेस्ट कर एकदा. पॉवरफुल ना शुभम. यश भावा सक्सेसफुल. 2024 ची आपली पोपटी एक नंबर झालेली आहे. मस्त झालेली आहे अशी पोपटी. आता थोडीफार आपण टेस्ट करूया. गोष्ट आज शेंगाने सुरुवात करायची. पावर बोलू शकत नाही काही गोष्ट. दुसरा मटका फक्त आम्ही अंडे टाकलेले आहेत. पण तीही चांगल्या प्रकारे पलटी मारूयात आणि बघूयात काय आणि काय नाही. 2024 मधले पहिली पोपटी कोकण भावांनो. शेवटची नक्कीच आपण पुढच्या वर्षी 2025 मध्ये काहीतरी वेगळा प्लॅन करू. माझ्या गावचा असेल किंवा कोणाच्याही गावचा असेल तर प्लॅन करूया. आणि ते सगळे चालू झाले. आपण आम्ही चिकन खोलून दाखवतो तुम्हाला. चिकन हे बघा, हे आपण चिकन मगाशी जे रॅप केलेलं होतं ते चिकन एकदम मस्त शिजलंय. गुळगुळीत असा बटर फ्लेवर आला. बटर चिकन पेक्षा सुंदर येते आणि टेस्टला तर एकदम लाजवाब. मेन म्हणजे आम्ही केळीच्या पाण्यात केलेलं हे चिकन आलंय बाहेर. हे बघा, त्याच्यामुळे त्याचा अजून फ्लेवर येईल. बनवली कुणी? आपण सगळ्यांनी. ही मेहनत आहे, ही टीमवर्कचीच मेहनत असू शकते. कारण की खूप मेहनत आहे. कसा वाटलं आपल्यासोबत? बाबा भयंकर आहे, भयंकर. ही मजा असेल तर लाईफ भारी आहे. एक्झॅक्टली. आणि नेचर मध्ये ही मजा हवी. आणि ही गोष्ट आपल्या गावाकडची नसेल तर त्यात कोणत्या गोष्टी मजेशीर असेल. सगळेजण मस्तपैकी पोपटी खात आहेत. बटाटे पण हे बघा, बटाटे पण मस्त एकदम हे झाले. आता आपण पण पोपटी खाऊन घेऊया आणि ही व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय. तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. तुम्हाला अशाच व्हिडिओ नवीन बघायला भेटतीलच. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये असेच. चला.